मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना शिवप्रेमी व गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. कुठे बसवला रात्री याला कवा बसवला बरं का, पण पुतळा बसवला हे एक अति सुंदर काम केलं त्यानं. त्याच्यासाठी हात जोडून नमस्कार. आणि आता शासनानं जी काय बसवू नका म्हणून आले सांगायला, जे शासन करते किंवा ते नोकरदार, ते पोलीस, ते हवालदार जे काय नको म्हणतात तेच त्याच्या जीवावर खातेत आणि तेच नको म्हणतेत. खातेत कुणा जीवावर? शिवाजी महाराजाच्या जीवावर खातेत. नाहीतर आज पुतुरती गेली असती सुनता करून गावाकड. हा, आणि त्यानं स्थापन केलेलं राज्य त्यानं स्वतःनं, आणि त्याच्याच घरात राहायला त्याला परवानगी लागते काय? त्याचंच घर आहे की महाराष्ट्र घर, ही शिवाजी महाराजाचं घर आहे वैयक्तिक, त्याच्या स्वतःच. आणि त्याच्या घरात राहायला परवानगी शासनाची कोणाची काढायची तर काय गरज आहे, आणि कुणी अडवायची तर काय गरज आहे? राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज अंकुले गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. ज्यांनी कोणी बसवलाय त्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्याचं अभिनंदन करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महापुरुषांच्या पुतळ्याला कुठल्याही शासनाची परवानगी घेण्याची गरज नाही, कारण ती राज्य त्यांचं आहे. त्यांच्या राज्यामध्ये जर त्यांचा पुतळा बसवण्यासाठी कुठल्या तर अनाजी पंथाच्या अवलादीची जर परमिशन घ्यायची वेळ येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंच नसणार आहे. एवढेच विनंती करतो की आता बसवलेला पुतळा आहे, प्रशासनानं त्या पुतळ्याचं स्वागत करायला पाहिजे आणि त्याला हार प्रशासनानं घातला पाहिजे. आमची एवढीच विनंती आहे. जर ह्याच्यामध्ये जर काय येडवाकडं काम करण्याचा प्रयत्न केला तर शिवभक्त म्हणून अंकुलेकर ग्रामस्थ तर असतील, पण आम्ही सोलापूरवरून किंवा सोलापूर जिल्ह्यातनं यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे असणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला जर कोण धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर शिवभक्त म्हणून त्या धक्का लावणाऱ्याचा हात सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, एवढं सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. पाटील, या पुढील कायदेशीर बाबींच्या पूर्तता कशा पद्धतीने नाही, आता प्रशासनाबरोबर आणि पोलिसांबरोबर आमचं बोलणं झालंय सर्वांबरोबर की जो पुतळा अचानकपणे रात्री ज्याला गनिमी काळा करून आमच्या शिवभक्तांनी बसवला त्याच्याबद्दल आम्ही सर्व जाती धर्मातले 12 पगड जातीचे आणि लोक आम्ही ह्या गावात गुन्हे गोविंदांना सर्वांचा आम्हाला आमच्या गावकऱ्यांचा पाठिंबा आहे त्या शिवभक्तांना. आणि इथं दिलेला जे पुतळा आहे ह्या ठिकाणी राहील. आणि जे काय शांततेच्या मार्गाने आणि जे काय शासनाचे आदेश असतील ते आम्ही बी त्यांना जे काय कागदपत्र असतील ते द्यायला तयार आहे. त्यांनी बी आम्हाला सहकार्य करावं, आम्ही बी त्यांना सहकार्य करतो. पण हा पुतळा या ठिकाणीच राहील, या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आम्ही पुतळा हलवणार नाही. पोलीस प्रशासनानं आम्हाला एक विनंती केली आहे की आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही जरा कुठं साईडला वगैरे पुतळा घ्या, पण तो पुतळा साईडला ते कुठला घेता येणार नाही. आमचा बलिदान मार्च चालू आहे, छत्रपतींच्या संभाजीराजांचा बलिदान मार्च चालू आहे. आम्हाला इतके दिवस छत्रपतींच्या वेदना माहित होत्या, पण आता आम्हाला या नेटवर्कमुळे आणि या सर्व मीडियामुळे आम्हाला राजांचं किती हाल झालेत, आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय आता सध्या मला बोलताना. त्यासाठी बलिदान मास होतो तर ह्या ठिकाणी पुतळा जरा सुद्धा आम्ही हलवणार नाही. आणि नंतर तोपर्यंत आम्ही परवानगी काढून पण ह्या ठिकाणी पुतळा बसवू, पुतळा हलणार नाही. अंकोली गावात ज्या शिवभक्तांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, मी प्रथम सोलापूरच्या वतीने त्याचं मी अभिनंदन करतो. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आम्ही स्वाभिमानाने आज इथं आम्ही जगतो, त्याच महापुरुषाच्या जर पुतळ्याला जर प्रशासन विरोध करत असेल तर ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात हे दुर्दैवी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रात आज मुंबईमध्ये अधिवेशन चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आपल्या माध्यमातून आम्ही निवेदन करतो, राजमाता जिजाऊ श्रीमंत शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे प्रत्येक शहरात, तालुक्यात, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये
बसवण्यासाठी आपण तिथं ठराव मंजूर करावा. जर हा गावातला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर प्रशासनाने हात लावला तर सोलापूर शहरातून हजारो शिवभक्त या गावात येऊन आंदोलन करणार. जाणार असतील तर मग लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकत्र राजा शिवछत्रपती जय जय शिवाजी. आज या ठिकाणी अंकुली ग्रामस्थांच्या वतीने माझ्या शिवभक्तांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा या ठिकाणी अर्धकृती पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी प्रशासनाबाबत आमची सगळी चर्चा झालेली आहे. प्रशासनानं आम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, कशा पद्धतीनं बाकीची पुढची काय कारवाई कशा पद्धतीने करायची. आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की बाबा लवकरात लवकर आम्ही 2 दिवसात पूर्ण सगळी जी काही डॉक्युमेंटरी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सगळी पूर्ण करून सगळ्या ठराव सगळ्या ग्रामस्थांच्या सह्या हे सगळ्या पूर्ण करून संबंधित कलेक्टर साहेबांकडे याचा प्रस्ताव पाठवून याला लवकरात लवकर मंजुरी आम्ही मिळवून घेऊ. तोपर्यंत आमची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, नतमस्तक होऊन विनंती आहे की आहे ह्या पुतळ्याला कुठल्याही परिस्थितीत प्रशासनानं बाबा काही करू नये. त्याची देखभाल वगैरे आमचं पूर्ण सगळे गावातले आमचे नागरिक आहेत सगळे हे आहेत ते चांगल्या पद्धतीनं करतील एवढी मी प्रशासनाला विनंती करतो. त्यांची बरेच दिवसापासून इच्छा होती की ह्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा, परंतु काय अडचणी निर्माण झाल्यामुळे लोकांनी केला नाही, काबरून केला नाही. पण ज्यांनी केला त्यांना आम्ही नतमस्तक होतो, कारण का सगळ्या गावकऱ्यांची इच्छा त्या लोकांनी पूर्ण केलेली आहे. तरी आमचं पूर्ण सहकार्य शासनाला राहील, परंतु इथून पुतळा काही जरी केला तर हलणार नाही. जर कोणी हात लावला तर इथं लोक तयार आहेत आत्मदहन करण्यास किंवा हे करण्यासाठी स्वतः बलिदान देण्यास. जसं संभाजी महाराजांचा एक बलिदानाचं जे आहे त्या संदर्भात आम्ही सुद्धा त्याप्रमाणे बलिदान देऊ शकतो एवढंच आम्ही शिवभक्तांनी गनिमी गावावरून पुतळा बसवलेला आहे. जर इथं आपल्या अंकोली गावच्या शिवभक्तांनी बसवला असं जर आपल्याला दिसत असेल तर प्रत्येक गावच्या प्रत्येक खेडेगावातल्या प्रत्येकांचं मत आहे की आमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असावा किंवा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असावा. प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु या सरकारनं लावलेल्या अटी शर्ती ह्या सगळ्या पूर्ण होत नसल्यामुळं हे सगळं खरं तर लोक अशा पद्धतीनं चाललेले आहेत. खरं तर सरकारनं या गोष्टीकडे खरं तर गांभीर्यानं लक्ष देऊन परवानगीचा जी काय अनेक त्रुटी आहेत ती पूर्ण करून सहज पुतळा बसवता येईल अशा पद्धतीचा नियम काढून खरं तर या सरकारनं सगळ्या गावोगावी पुतळा बसवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मी आत्ताच अधिवेशन चालू आहे सगळ्या 288 आमदारांना विनंती करतो की तुम्ही हे सगळ्यांनी आवाज उठवावा आणि थोर पुरुषांचं जी पुतळे आहेत गावोगावी ज्या ज्या गावच्या लोकांची इच्छा आहे त्या त्या गावच्या लोकांना बसवण्यासाठी सहज परवानगी मिळावी अशा पद्धतीचं तुम्ही तिथं मत मांडावं. आमदार अभिजित पाटील यांनी मत मांडलेलंच आहे. खरं तर त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि उरलेल्या 288 आमदारांनी खरं तर या अटी शर्ती सौम्य करून प्रत्येक गावोगावी पुतळं बसवण्यासाठी जी नियम अटी आहेत त्या थोड्या करून ती पूर्ण करण्यात याव्या असं आपलं माझं तरी स्वतःचं मत आहे. आणि आमच्या अंकोली गावातल्या शिवभक्तांनी ज्यांनी कोणी हे शिव स्मारक उभा केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, आणि जर आता ते बसलेलं तर आहेच आहे, आमच्या गावात राजांचं आगमन तर झालेलंच आहे, तर आता आम्ही ह्या राजांना आता कुठेही हात लावू देणार नाही, हलवू देणार नाही एवढीच आमच्या शिवभक्ताकडून विनंती करतो आपल्या प्रशासनाला की तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करावी. आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करतो. आम्ही काय कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आम्ही पळू, लवकरात लवकर आम्ही परवानगी आणू, परंतु तुम्ही आमच्यावर असं म्हणजे बळजबरीनं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, आमच्या म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काढू शकत नाही. कारण त्यांनी 700 लढाया स्वतः लढलेले आहेत आणि आम्ही त्यांचे मावळे आहोत. त्यामुळं आम्ही त्यांच्या स्मारकाला हात लावू देणार नाही एवढी मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा आम्हाला मदतच करावी आणि आम्हाला मार्गदर्शन करून आमचा पुतळा कायमस्वरूपी इतर कसा राहील याची तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला सहकार्य करावं.